गोष्ट खरी आहे की माझा बाप श्रमलेला आहे, पण माझ्या बापासाठी मी कुठल्याही बापासाठी लेख ही नारळाचं पाणी असते आणि लढणाऱ्या लेकीसाठी माझ्या बापाची कहाणी ही खरंच एक बुलंद कहाणी आहे. मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा की या वयामध्ये ते कुठलाही स्वार्थ नसताना ते ना मुख्यमंत्री होणार आहेत, मंत्री तर नाहीच होणार कारण ते 4 वेळा तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले आहेत ना, केंद्रात मंत्री आहेत, त्यांना काही नकोय. या वयात काय असणार, त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे की ह्या कष्टकऱ्याला शेतकऱ्याला हमी भाव देण्यासाठी शरद पवार लढतात. मला सुरुवातीलाच एक गोष्ट पटकन सांगून टाकायची आहे की मी एक मोठी लढाई लढतेय. आता जुन्नरवाले म्हणतील आमचा काय संबंध त्याच्याशी. तुमचा संबंध आहे, कारण का ही लढाई डायरेक्ट त्यांच्या बरोबर चालली आहे ज्यांनी तुमचा, माझा, आपला आणि पवार साहेबांचा पक्ष आणि चिन्ह नेलेलं आहे. अशा लोकांच्या विरोधात ही लढाई. मी हे खरं बोलले नसते, मी बोलणारही नव्हते हा विषय, पण त्यांनी मला बोलायला लावलाय. पत्रकारांनो, तेव्हा जेव्हा जाऊन प्रश्न विचाराल ना, माझं पुरं भाषणाचा प्रश्न विचारा, अर्धा विचारू नका. त्याचं कारण असं की आजही त्यांचं चिन्ह कुठेही लागलं तर त्याच्या खाली लिहिलेलं असतं की हा पक्ष तुमचा नाही. लढाई चालू आहे कोर्टात, ना चिन्ह त्यांचं आहे ना पक्ष त्यांचा आहे, न्याय प्रविष्ट आहे. आणि 4 दिवसापूर्वी मी हे म्हणत नाहीये पूर्ण दिखाना है तो पूरा बाईट दिखाओ, ते तो बिचारा हो म्हणतोय. त्याच्यात कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय, कोणी सांगितलंय मी म्हणत नाहीये, कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, शरद पवाराचा फोटो वापरायचा नाही. हाऊस आहे ना तिकडे जायची, मग स्वतःच्या पायावर उभं राहायचं. लावा त्यांचे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे फोटो हिम्मत असेल तर, पण शरद पवारांचा फोटो लावायचा नाही. आणि आज माझ्याकडे एक व्हॉट्सअप आले, मी दाखवणार नाहीये कारण का मी डायरेक्ट कोर्टातच नेणार आहे. मी हा फोटो जर खरा कोणीतरी व्हायरल करत असेल तर मी त्यांना अतिशय विनम्रपणे सांगते की हिम्मत असेल तर तुझा जो पवार नेता आहे ना त्याचा फोटो लाव, माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही. सोयीप्रमाणे माझ्या वडिलांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही. नाही चलेगा ये सब. हाऊस आहे ना तिकडे जायची, मग तिकडचा पवारांचा फोटो लावायचा, इकडच्या पवारांचा फोटो नाही लावायचा. अरे कुठेतरी निष्ठा ठेव रे, दोन्ही दगडावर पाय ठेवशील तर पडशील. त्याच्यामुळे हे कागद नीट ठेव आणि स्क्रीनशॉट काढून ठेव. नको जाऊ दे, त्यांना पण व्हॉट्सअप मिळाला असेल, ते तर आपल्या पुढचे आहेत, त्यांना सगळं माहिती असतं. आणि मी का दाखवत नाहीये, जर उद्यापर्यंत हे बंद नाही झालं तर मी डायरेक्ट कोर्टातच जाणार आहे. मग तो तू वन वेच निवडून आला. त्याचं कारण असं, मी कधी रडीचा डाव खेळत नाही. एकतर मी मेहनत करून पास करणारी मुली आहे, कॉपी करून पास आपल्या रक्तात नाही. त्याच्यामुळे गडी इथे गडी तिथे इकडे तिकडे हे सब आपल्याकडे येत नाही. हा आला तरी माझा आणि हा आला तरी माझा, याचा नाहीये. एकदा एक रस्ता पकडला ना, हारेंगे या जीतेंगे लेकिन लढेंगे, हा आमचा रस्ता आहे. सोयीप्रमाणे सगळेच माझे. तुम्ही माणूस आहात, बटाटा नाही कि बिर्याणी में डालो रोटी में डालो सब जगह चलो, ऐसा नहीं चलता. आणि एक विचाराने उभे राहा, इधर बटेंगे तो कटेंगेच्या इथे जायचं, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या प्रेम करणाऱ्या विचाराशी निष्ठा ठेवा. दोन्हीकडे निष्ठा ठेवता येणार नाही. ही गलिच्छ भाषा तिकडे चालते.
आम्ही कटेंगे तो बटेंगे वाले नाही हो, आम्ही प्रेमाचे आहोत. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारे लोक आहोत. आणि हा देश हा यांच्या कटेंगे आणि बटेंगेने चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे, यांच्या दमदाटीने नाही. आणि तुम्हाला शब्द मी देते, इथे आपलं तुतारीच वाजणार आहे, त्याच्यामुळे मला काय फार चिंता वाटत नाही. त्यांनी एक रेडीचा डाव बिडेडा करू दे. आता ते माझ्यावर बोलले नाही की काय तुझं वय काय. आता पवार साहेब काय तुझ्याबद्दल बोलणार आहे. तेवढी संस्कृती आहे, तेवढे संस्कार पवार साहेबांमध्ये आहेत की आपल्या मित्राचा मुलगा असला म्हणून ते संस्कारी वागतायत, त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. त्याच्यामुळे हे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फिरतीये ना, करू दे. याचा अर्थच ते की त्यांना ह्यांचा फोटो आजही लागतोय, याचा अर्थ स्वतःहून ते निवडून येत नाही, त्याचा अर्थ तोच झाला. कारण का माझ सुरुवातीला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा काही लोकांवर मला जरा आश्चर्य वाटलं की ही कशाला तिकडे जात आहेत. काय इडी पिढी पिढा इडा मला नाही माहिती बाबा. मी काय कुणावर आरोप करत नाही, मी कधी केले नाही कधी करणारी नाही. पण आपल्या काय भानगडीच नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला जागेवर स्थिर राहायला काय प्रॉब्लेम येत नाही. आणि मी विरोधी पक्षात असले तरी माझ्या मतदारसंघातली कामं होतात. त्याच्यामुळे विकासासाठी इकडे पळ तिकडे पळ मला करायला लागत नाही. आणि मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही. त्याच्यामुळे ही जी पळापळ जुन्नर मध्ये झाली आहे, आणि मी खरं कशालाही जुन्नरला भाषण करते. जुन्नरकर आदरणीय पवार साहेब म्हणतील त्यालाच मतदान करणार. त्याच्यामुळे पवार साहेब कुणाच्या सभेसाठी आले. तुतारीच्या. जेव्हा पवार साहेब सगळ्यात अडचणीत होते तेव्हा जुन्नर मध्ये पवार साहेबांबरोबर कोण उभं राहिले, हे सगळे उभे राहिले. मी तुम्हाला शब्द देते, खूप लोकांनी त्याग इथेच तुमच्यासाठी केलाय. खूप लोक इच्छुक होते, खूप लोक इच्छुक होते, ज्यांचा सगळ्यांचा मान सन्मान हा शब्द मी तुम्हाला देते. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला देते, सत्ता आल्यानंतर या राज्यात आपली सत्ता आल्यानंतर पहिलं सत्तेचं पद आणि मान सन्मान कुणाचा या राज्यात होईल तर तुमचा होईल. हे रेकॉर्ड करून ठेवा माझ्या बाजू. कारण का हो, माझा सगळ्यात जास्त प्रेम हे विश्वासावर असतं. एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वासघात होता कामा. आणि आता जे झालेलं आहे ना या राज्यात, तो विश्वासघात झालेला आहे. आणि डरना यार, जो त्यांना घाबरतो तो आपलं काय करणार कधी. माझा प्रॉब्लेम लढायची त्यांची काय माहितीये का, प्रेमाने गेले असते ना तर मला काय प्रॉब्लेम नव्हता. घाबरून गेले ना तर मला प्रॉब्लेम. डरणं मनाय. अरे त्यांनी पक्ष मागितला असताना पक्ष चिन्ह सगळं देऊन दिलं असतं, काय प्रॉब्लेम आहे. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलंय, बऱ्यापैकी मेंदू आहे, सगळं हात पाय चालतंय. शून्यातून विश्व उभं केलं असतं, सत्ता आणून वडिलांच्या पायाजवळ ठेवली असती आणि सांगा आता आदेश करा काय करायचं. अहो, आणि मी त्यांच्यावर टीका करायला नाही इथे आले, माझ्यावर संस्कार झालेले आहेत. वल्लभशेठ बेंडके माझ्या वडिलांबरोबर सुखदुःखात राहिले हे मी विसरले नाही. आणि हो, 5 वर्षाचे एबी फॉर्म वर शरद पवारांची सही आहे, ते विसरले असतील पण मी नाही विसर. हे दुर्दैव आहे की आज काय झालेलं आहे राज्यात. या राज्यामध्ये ते तर झालंच आहे, पण ती आता परत कधीतरी ती येऊन कथा सांगेन. सगळ्यांना माहितीये पक्ष फोडले, काय झालं काय झालं काय झालं. मगाशी कोणीतरी 1500 रुपयाचा उल्लेख केला. एवढ्या महिला बसल्यात, प्रत्येकीला वाटतंय ती लाडकी बहीण आहे. या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. बरोबर आहे की नाही. लोकसभेपर्यंत नव्हते, आता झाले. आणि ते प्रेम माझ्यामुळे नाही वाढलं, तुमच्यासारख्या मायबाप जनतेने झालं. जे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अशी तुतारीचा दणका दिला की बहिणीच लाडक्या झाल्या.
किती लगेच म्हणायला लागली, चलो बहिणी लाडक्या 1500 1500 1500. आणि माझ्याबद्दल तर काय म्हणतात, मी जेव्हा म्हणते 1500 रुपये दिले, 2200 रुपयाचा तेलाचा डबा आणि आमच्या खिशात 1500 रुपये द्यायचे आणि 2200 रुपयाचा तेलाचा डबा काढला, केवढी महागाई. माझ्यावर टीका करतात, ओ ही तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली, हिला काय 1500 रुपयाचं. हो, सार्थ अभिमान आहे मला. हो, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण माझ्या आजी आजोबांच्या सोन्याचा चमचा आहे, तो ईडीचा चमचा नाहीये. सोन्याचा चमचा आहे. माझ्या 6 बांगड्या आहेत ना हातातल्या, या शारदाबाई पवारांच्या आहेत. बाई जेव्हा गेल्या ना, त्यांच्या हातात या उडल्या माझ्या आईच्या वाटणीत आल्या, त्या आज मी रोज घालते, कारण का मला ताकद देते. कारण का आमच्या बाईंनी आम्हाला घात झाला ना तर रडायला नाही शिकवलं, आम्हाला लढायला शिकवलेलं आहे. म्हणून ही सुप्रिया सुळे लढते इथे. काय मला हवं होतं, सुखात जगत होते. एक लोकसभेचं तिकीट मागत होते, एक. कुठला सत्तेचं पद, मला काय त्या सत्तेचा मोह नाही. जन्मापासून सत्ता बघितली, मला नाही लागत 4 गाड्या पुढे मागे हे ते तामझाम. मला तर अजिबातच आवडत नाही. साधं राहावं, मजेत करावं, लोकांची सेवा करावी, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवावा. रात्री आपला पांडुरंगाला थँक्यू म्हणून झोपायचं, सकाळी उठल्यावर रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कामाला लागायचं. आणि आता काय म्हणतात आमचे आदरू अमित शाह, अमित शाह आमचे नवीन लाडके देवाभाऊ, नाव बदललंय आता, देवाभाऊ म्हणतात ना आजकाल. आमच्या देवाभाऊनी काय सांगितलं, ओ पक्ष सुप्रिया सुळेंमध्ये फोडली. माझा माझा काय संबंध, म्हणे ह्यांच्यामुळे पक्ष फुटला, यांच्या आकांक्षांमुळे. कुठली माझी आकांक्षा, जरा काढून बघ. गेल्या 25 वर्षात पक्ष स्थापन झाल्यापासून सत्तेत मी होते का ते, उपमुख्यमंत्री मी झाले का ते, एकदा नाही 4 वेळा उपमुख्यमंत्री पक्षाने केले, 4 वेळा. ते कोण मला माहिती नाही बाई, आता ते मला काय माहिती नाही बाई. पण मला एका गोष्टीचं सांगा, पक्ष कशामुळे फुटलाय सगळ्यांना माहिती. कोण कुणाबरोबर गेलं आलं हे नाही पडायचं. ही लढाई त्याची नाहीच आहे, ही लढाई तत्वाची लढाई आहे. ही शेतकऱ्यांची लढाई, महिलांची लढाई आहे. आज महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची लढाई आहे. मी घरी जाते ना तेव्हा माझी आई म्हणते, काय भाषण केलं. म्हणलं का, लोक तर टाळ्या वाजवत होते. ती म्हणली, जाऊ दे का तुझं भाषण, त्या महागाईचं बोल आधी. तुमचं सरकार आल्यावर महागाई कमी करणार असाल तर आम्ही मतदान करणार, आधी महागाईवर शब्द द्या. हा विषय आज आहे. मला बायांना सांगा, काय महागाईचा प्रश्न आहे का नाही. अहो माझंच सांगते तुम्हाला, लांबचं कशाला. आमच्याकडे माझ्या सासरी दिवाळीत पद्धत आहे, एवढे मोठे स्टीलचे डबे घेऊन माझ्या सासरी जायची पद्धत आहे दिवाळीच्या आदल्या दिवशी. एवढे मोठे नवीन स्टीलचे डबे आम्ही विकत घेतो, थर लावतो, त्याच्यात कागद लावतो आणि आमच्या नंडेकडे जातो. माणूस लागतो बरोबर एवढे डबे घेऊन जायला. यावेळेस मी गेले, माणूस लागलाच नाही, एवढीशे डब घेऊन गेले ट्रे मध्ये. सासू शेवटी नणंद असते, काय सोडते का मला. मला म्हणते, का ग एकटीच आली. मला वाटलं नवऱ्याबद्दल विचारते. म्हणले, अहो 1 तासाने येतोय. म्हणलं नाही एरवी. म्हटलं नाही, एवढंच आहे. मग डब्बा उघडला आणि म्हणलं, आज लाडू आणलेत का बोरं आणली आहेत. म्हटलं लाडूच आहे, बोरं नाहीयेत. तर मी म्हणलं, काय झालं. ती म्हणली, एवढे छोटे कसे काय डबे झाले. म्हटलं बेसनचा भाव, तेलाचा भाव, साखरेचं काही बोलत नाही बाई मी. आपल्याला आपल्या बाबाला निवडून आणायचंय. मला खरंच सांगा, महागाई झाली का नाही. दिवाळीत नेहमी इतका फराळ केला का, नाही केला. आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं, तो कापूर पण एवढाचा एवढा महाग झाला. एवढंस ते पेलं पाकिट 100 रुपयाला मिळतो. आरती करताना पण तुकडे करून करून आरती करतो. आधी पूर्ण पट्टी करून अशी अशी आरती करायचो, आता तुकडे तुकडे करून पटपट पटपट आरती करते. कारण का कापूर पण महाग झालाय. हो काय सांगायचं तुम्हाला. प्रचंड महागाई आणि प्रचंड बेरोजगारी. आणि या बेरोजगारीला जबाबदार कोण आहेत, ही लोक आहेत. ह्याच मतदारसंघात फॉक्सकॉनचा इन्व्हेस्टमेंट येणार होती. 6 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या जर तर फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट आली असती. कुणामुळे गेली. ही एवढी बोलतात ना, मग तेव्हा का नाही तोंड उघडतो.
का नाही तेव्हा तोंड उघडलं एखाद्याने आंदोलन केलं की फॉक्सकॉन नाही जाणार? मी तुम्हाला शब्द देते की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जी येईल ती महाराष्ट्रातच राहील आणि स्थानिक मुलालाच नोकरी मिळेल. आणि हा शब्द तुम्हाला आम्हाला द्यावा लागेल, कारण का तुम्ही आमदार होणारच आहे, आम्ही मत देणारच आहे, पण आम्हाला गॅरंटी पाहिजे. मला पण पाहिजे. मत जेव्हा मागतो ना तेव्हा गॅरंटी पाहिजे. अब असा धोका खाल्लाय ना की अभी छाछ भी फूक फूक के पीती हूं मैं. कुणावर विश्वास ठेवायचा अशी दिवस आली आहेत. पण विश्वास ठेवण्यासारखे लोक आहेत. आधी मला पहिले 5 दिवस वाटायचं कुणावर विश्वास ठेवायचा, अगं बया सगळी गेली सगळी गेली. नंतर लक्षात आलं हा भारत देश आहे, इस देश में टॅलेंट की कमी नाहीये. हा गेला तर ह्याच्याहून 1 लाखाचा एका दुसरा मिळाला, काय प्रॉब्लेम नाही. कारण का मी माझ्या पांडुरंगा, माझा जरा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे माझ्या पांडुरंगाशी, कोई मध्यस्थी नाही लागत आपल्याला. मी आपलं माझ्या पांडुरंगाशी रोज बोलते. माझ्या पांडुरंगाला म्हणलं का रे माझं काय चुकलं की पक्ष चिन्ह आमदार खासदार ग्रामपंचायत सरपंच दूध संघ काय राहिलं का काय, बँक सगळीच गेली तिकडे. आपल्याकडे फकीर मी आणि अमोल दादा, अब क्या होगा अब क्या होगा. मग अमोल दादा म्हणायचं काय करूया, लढूया. बरं लढूया, कुठल्या चिन्हावर लढूया. तेव्हा काय पक्ष चिन्ह सगळी घेऊन गेली होती. मग मला अमोल दादा म्हणला तुम्ही माझी मोठी बहीण आहात, पहिला अधिकार तुमचा. मग काय करायचं ते म्हणले तुम्ही कबशीवर लढा. बरं म्हणलं तू कशावर लढणार? म्हणलं मी पंखा बॅट. मी म्हणलं बघूया, पण माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होतं बघा. माझ्या पांडुरंगांनी काढून बरंच घेतलं, पण 1 नंबरचं नाणं दिलं मला की तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपल्याला मिळालं. काही चिन्ह मिळायचं. कधी वाजते हो तुतारी? जेव्हा या हॉलमध्ये लग्न कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा सत्यशील आपल्याला 3200 रुपये भाव देतात तेव्हाही तुतारीच वाजते. जेव्हा आपल्या भागात नवीन कंपनी येते तेव्हा तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. त्यामुळे ही वेळ ही लढाईची वेळ, या असत्याच्या विरोधात. असत्य म्हणजे काय, मी तर आज कपाळाला हातच मारला. मगाशी मी देवदत्त निकमाच्या प्रचाराला गेले होते. तिथे शेळके एवढ्या ताई कुठे गेल्या, शेवाळे ताई गेल्या का काय पुढे पुढे गेल्या. त्या शेवाळे ताई त्यांना बिचाऱ्या सोज्वळ आहेत. मला एक घाबरत घाबरत व्हिडिओ दाखवतात. जरा बघता का व्हिडिओ? म्हणलं कसला व्हिडिओ आहे? म्हणलं जरा बघा पाण्याचा प्रश्न आहे, आपल्याला अडचण होईल. म्हणलं आपल्याला कसली अडचण, आपण काय कुणाला मिंदे नाही, काय प्रॉब्लेम आहे? मला म्हणतात जरा बघा व्हिडिओ. म्हणलं काय आहे व्हिडिओ, दाखव, घाबरते का, दाखव. आपण या डरना मना आहे. दाखवला मला. त्याच्यात असं होतं की पवार साहेब या भागात आले होते आणि पवार साहेबांनी काय बोगद्याच्या बद्दल काहीच बोलले नाही. बापरे, केवढा मोठा गोष्ट पवार साहेबांनी केली की ते बोलले नाही, किंवा काय महाचूक केली पवार साहेबांनी असं हे म्हणताय. आपलं वय काय, आपण बोलतोय काय, जाऊ द्या, संस्काराचा भाग झाला. मी काय फार केलं नाही, मी आपला विचार केला. म्हणलं अरे पांडुरंगा, आता परत प्रश्न आला. आता हे पवार साहेबांनी काय भाषण केलं आता माहिती नाही आपल्याला, आपल्या पक्ष अडचणीत आला का काय. मी हेलिकॉप्टर मधून उतरले, गाडीत बसले आणि देवदत्त निकम आणि मी निघालो. तो म्हणलं अरे काय सांगू तुम्हाला काय झालं. म्हणलं काय झालं? आपलं भोगद्याच. म्हणलं कपाळाला हात मारला. म्हटलं काय अडचण झाली काय, आपली सीट अडचणीत? नाही नाही म्हटलं माझा पांडुरंग एकदम बेस्ट आहे तो. तिला विचारलं काय झालं, ते म्हणले अहो इकडे इकडचे शेजारचे नेते असं म्हणाले, दुसरीकडे मोठे नेते ते असं म्हणाले की भोगदा होऊ देणार. ठीक आहे, नको तर नको. पण त्यांचेच मोठे नेते नगरला गेले आणि काय म्हणाले, बोगदा होणार होणार होणार. माझ्या पांडुरंगाची इच्छा, झूठ बोलोगे तो ऐसा ही होगा. त्याच्यामुळे आंबेगावला मी गेले. आंबेगावला मी विचारलं
पण मी हे खूप गांभीर्याने आता भाषण घ्या. आता ते दोघं काय बोलतात त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही. त्यांचे काय कधी असं कधी असं, कधी म्हणतात मीटिंग झाली, कधी म्हणतात मीटिंग नाही झाली, कधी म्हणतात बोगदा करणार, कधी म्हणतात बोगदा करणार नाही. बॉस, आपल्याला पांडुरंगाला आणि तुम्ही पाला उत्तर द्यायचे. मी असलं असलं राजकारण करत नाही. इथे एक आणि तिथे एक. मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगते आणि ह्याच्यात तुमच्या सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन लागणार आहे. पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. आपण सगळे महाराष्ट्रातले लोक, आपल्याला तालुक्यात भांडणं नाही लावायची, जिल्ह्यात नाही लावायची आणि आपल्या राज्यात लावायची नाही. निवडून तुम्ही येणारच आहात. तुम्ही ह्या जिल्ह्यातले आणि त्या रूट मधले सगळ्या आमदारांनी एक व्हायचं. इथपासून उस्मानाबाद पर्यंत सगळ्यांनी एक ग्रुप करायचा. सगळ्यांनी मुंबईला यायचं. आपला जो कोणी मुख्यमंत्री असेल त्याच्या बरोबर मीटिंग घ्यायची आणि समान पाण्याचा वाटप करायचा हा शब्द तुम्ही मला दिला पाहिजे. जो अधिकार तुमचा आहे तो तुमचाच राहील. त्यांना कसं काय द्यायचं मार्ग काढू. पण इथे बोगदा तिथे होणार नाही असलं गलिच्छ राजकारण करायचं नाही. हा विषय खूप महत्वाचा. हा तुमच्या धरणं साहेबांनी बांधली आणि अरे संगतीचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय होता, ती सगळी जेव्हा आपल्याकडे होती ना तेव्हा चांगली होती. कारण का साहेबांच्या बरोबरीने असायची, सगळ्या साहेबांचा जीव होता, त्यांच्यावर प्रेमाने वागायची. आता मावशी तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? हा, नाव काय? मंदाताई. मंदाताई, आपली पोरं, तुम्हाला पण पोरं किती आहेत? 2 मुली. मला एक मुलगा आणि मुलगी. आता मला खरं सांगायचं की आपली पोरं जेव्हा बाहेर जातात, मित्र मैत्रिणींबरोबर येतात, आपण लक्ष ठेवतो की नाही म्हणून. पोराची संगत चांगली झाली पाहिजे. जो मुलगा पहिला येतो त्याच्याशी मैत्री कर म्हणजे तू पण अभ्यास करशील. जो इथे तिथे मोटरसायकलवर फिरत बसतो म्हणजे नापासच आपलं पोरग. बरोबर की नाही? मग आपण संगतीवर आईचा कसा लक्ष असतं तसं साहेबांचं लक्ष असायचं वडील म्हणून सगळ्या पोरांवर. संगत चांगली असते. ती सगळी तिकडे गेली, माँ का लाडला बिघड गया. ती असलं बोलायला लागली. एकत्र होतो तेव्हा बोलायची का अशी? ते संगतीचा प्रॉब्लेम आहे. ती देवा भाऊ कसा बंदूक घेऊन फोटो देतय बदलापूर. हा बदल्यानी देश चालत नाही. आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी बंदूक घेतलेली तुम्हाला चालेल का? हा कैलासवासी आर आर पाटलांचा महाराष्ट्र आहे. इथला कुठलाही मंत्री हातात बंदूक घेणार नाही. काय चाललंय? या संगतीचा प्रॉब्लेम आहे. ही सगळी संगत झाली आणि अशी बोलायला लागली. परवा संगत कशी वाईट असते बघा. कोण मंत्री होते हो केंद्रात, काय त्यांचं नाव? हा, कसं कळलं बघा. लाथ मारली की नाही? संगतीचा प्रॉब्लेम आहे. हा बघा कसं बोल. संगतीचा प्रॉब्लेम. ती आपली शाणी होती, तिकडे गेली आणि अशी वागायला लागली. लाथ मारलेली चालेल का? आपल्या 2 वर्षाचा चुकून पाय लागला तर आपण म्हणतो चपटा पोरांना मारतो आणि पाया पडतो. ती बघा कशी. एखाद्याला चुकून पाय लागला तर, तुझं नाव काय बेटा? स्नेहा. जया. आमची जया काय म्हणते, आपली जया, की एखाद्याला चुकून पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करतो. आणि हे तर कार्यकर्त्यांना लाथा मारतायत, ही त्या भारतीय जनता पक्षाची संस्कृती. आणि असल्या लोकांबरोबर तुम्ही जाणार. दुसरा काय म्हणतो तो धनंजय माडिक. तो पण संगतीचा प्रॉब्लेम. आपल्याकडे होता, चांगला होता. तो भारतीय जनता पक्ष मुन्ना बिघड गया. तिकडे जाऊन काय केलं तर बायकांना धमकी दिली की 1,500 रुपये घेतले आमच्याकडून. ह्याच्या काय खिशातले पैसे? आम्ही टॅक्स भरतो त्याच्यातून, तुम्ही टॅक्स देता त्याच्यातून 1,500 रुपये येतात. आणि काय म्हणतात, गेला तर फोटो काढ नाही ते त्यांनी पाठवावं भारतीय जनता पक्षाचा माणूस. हिम्मत आहे तर काढ, प्रत्येक महिलेचा फोटो काढ, तुझा कसा कार्यक्रम पोलीस स्टेशनला करते दाखवते. ही शब्द तुम्हाला देते की त्यांनी 1,500 रुपये दिलेत लाडकी बहीण म्हणून. आपण पुढचा टप्पा गाठतोय. तुम्ही एक शब्द द्या मला की ह्या भागाचा आमदार झाल्यानंतर या प्रत्येक महिलेला सन्मानाने, नुसतं लाडकी बहीण नाही, ती महालक्ष्मी म्हणून प्रत्येकीचा सन्मान तुम्ही करा. आणि नुसता सन्मान होणार नाही,
उद्धवजी आज तुम्ही इथे बसलाय, उद्धवजींनी शब्द आम्हाला दिलाय की पुढचे 5 वर्ष सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याचा भाव स्थिर राहील, महागाई आम्ही होऊ देणार नाही. कंटाळ येतो महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला. तुमचं राजकारण चालू राहील. तुमचे 50 खोके एकदम ओके, आमच्याकडे ना खोके न ओके. महिलांनो मला खरं सांगा ग, आता बघा या नापास होणार आहेत, मी इन ऍडव्हान्स सांगते. मला 100% माहिती भाऊ, तुम्ही बघा या नापास होणार. मी प्रश्न विचारते, खोक्याचा अर्थ काय ग? त्या बघा खालीच बघतायत. रिकामी चौकट, आमची सुसंस्कृत. तुझं नाव काय? हा, योगिता. योगिता किती सरळ आहे बघा. खोका म्हणजे खोका. तिला असं वाटतं लग्नाच्या खोटी. साडी टू जीन फरक कळला ना. ही आपल्या मुंबई पुण्याला शिकून आली आहे म्हणून तिला कळतंय. ही बिचारी सरळ आहे. ती म्हणते खोका म्हणजे खोका. लग्नाला जेव्हा जातो बस्ता बांधतो तो बॉक्स त्या खोक्यात टाकतो, घरी येतो. दिवाळीला सफाई करतो, वरती ठेवतो. बरोबर ना. सफाईच्या वेळेस काढला, त्याच्यात मिक्सर पडला होता, डबा पडला होता जुना, तरी मो होईना बाईचा फेकून देता, परत साफ करून वरती. हा हसतात बघा, माझ्या आई सारख्याच आहात. माझी आई ना, मी घरात गेले की विचारते डबा कुठे. अगं आत्ता तर घरात शिरते. तिला तो डबा, त्याचं झाकण, त्याच्यातच आमच्या आईचा अर्धा वेळ जातो. पण आमच्या महिला तशाच असतात. खोका म्हणजे तुम्हाला वाटतंय ते नाही, 1 कोटी रुपये म्हणजे एक खोका. 50 खोके एकदम ओके. आता 50 खोके गुणिले 40 आमदार किती पैसे? 1600. वा वा, काय गणित आहे, माझ्यापेक्षा चांगलं गणित आहे. माझं गणित वाईटच आहे. 2000 कोटी. आम्हाला 1 कोटीत किती शून्य माहिती नाही, 2000च कसं सांगायचं. 2000 कोटी रुपये घेऊन यांनी पक्ष फोडले. 2000 कोटी रुपये जर दुधाला भाव दिला असता तर मला सांगा, तुमच्या घरातल्या सगळ्या लेकी सुनांची एक तरी बस काचेची बांगडी सोन्याची झाली नसती का? 2000 कोटी रुपयांनी जर शाळा, रस्ते आणि वीज आणि हे सगळं केलं असतं तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल झाला नसता का? ज्या शाळेची मागणी कोणी केली मगाशी, शाळा कॉलेजची मागणी केली. 2000 कोटी रुपयात किती इंजिनिअरिंग कॉलेज झाली असती. पण ह्यांना 50 खोके एकदम ओके वाले येते. त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड स्वार्थ. आपल्याला हे बदलायचंय. अशाच लोकांना उमेदवारी द्या जे खोकेवाले नाही, त्यांचा स्वतःच घरचं बरे आणि आता काय वाढवायचं नाही. अशाच लोकांना निवडून द्या. माझं खरंच मत आहे याच्या बाबतीत. 5 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टर आला, तू त्याला चहा पाज, त्यांनी तुला चहा पाजायची गरज नाही. हा बदल आपल्याला घडायचा. हे मलिदा गँग चाललंय ना, खोडून काढा ही मलिदा गँग. नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडून कुठला नेता पैसे मागणार, मगच ते खड्डे बंद होतील. मी कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेत नाही, पण मी भाषण करताना सुदामाप्पा इंगळे तुम्हाला माहिती असतील. सुदामाप्पा इंगळेंनी तुमच्या सगळ्यांबरोबर कामही केलं असेल. मी भाषण करत होते कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात, सुदामाप्पा उठले आणि म्हणाले, हो ताई बस झालं तुमचं भाषण, फार कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात बोलताय. म्हटलं का नाही बोलणार, आमच्या रस्त्यांना खड्डे, माझे पाठ दुखायला लागली. मला म्हणतात नाही आमची चूक नाही, मी पण एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टर पैसे खात नाही, जर फाईल बरोबर पैसे द्यायला लागतात ना म्हणून खड्डे येतात. तुम्ही खाणं बंद करा, आम्ही रस्त्यातले खड्डे बंद करतो. तो दिवस आणि आजचा दिवस मी कॉन्ट्रॅक्टरला नाव ठेवत नाही. या नेत्यांनी हा बदल घडला पाहिजे. हा बदल आपल्याला घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे. तुम्हाला हमी भाव देण्यासाठी परिवर्तन घडवायचंय, महागाई कमी करण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, तुमच्या अधिकारांसाठी. कुठला अधिकार यांनी घेतलाय? यांचं काय एक तर पक्ष इथून चालत नाही, दिल्लीवरनं पक्ष चालतो. सगळे निर्णय दिल्लीत होणार, मग दिल्लीतच जाऊन पक्ष काढा, नाही इथे कशाला येत आहे. त्यांच्या पक्षातला उमेदवार पण दिल्ली ठरवणार. अरे हे कुठले स्वाभिमानी मराठी माणसं. आम्ही परवडले. मग मी आणि अमोल कोल्हे जेव्हा लढलो, कुणाला माहिती होतं तुम्ही एवढं भरभरून मतदान करणारे. बाहेर यायला लोक घाबरायचे. खरं आहे की नाही मला सांगा. तुम्हाला त्यांना माहिती होतं, आम्हाला दोघांना कुठे माहिती. मी आणि अमोल कोल्हे ठरवलं होतं, कुछ भी करेंगे स्वाभिमानाने
लढेंगे. हारलो तरी चालेल, कारण का इतिहास पळपुट्यांचा लिहिला ना जात नाही, लढवय्यांचाच इतिहास लिहिला जातो. त्यामुळे इथे हा परंपराच आपली आहे. मला वाटलं नवीन काहीतरी बोलताय, मी घाबरले, कारण का काही ठिकाणी नवीन चाललंय. आपण म्हणतो ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, परवा एक वेगळंच बोललंय. मला म्हणतोय काय 7-12 वाचवा तुतारी वाजवा. मी तर घाबरले ना, परत सांगते 7-12 वाचवा तुतारी. आता तसलं इथे नाही ना काय होत ना, आठवत ना. असल्या सगळ्या लोकांना आता घरी पाठवायची वेळ झालेली आहे. नवीन सुशिक्षित सुसंस्कृत एक सेवक म्हणून आता आम्ही गाड्यांच्या मागे पळणार नाही. काळ बदललाय. आमदारांनी आमच्या मागे पळायचं, आम्ही नाही आमदाराच्या मागे पळणार. खासदाराबद्दल पण तसंच. नाही तर तुम्ही म्हणाल आमदारांना पळवायला लावतो. आमदार आणि खासदार आम्ही एक टीम असतो. आम्ही टीम आहोत. आणि मगाशी कोणीतरी म्हणलं त्या व्हिडिओ मध्येच आहे की केंद्रातून तुम्हाला निधी हवा असेल तर आम्हीच लावू. कोणी म्हणलं? आमची सगळी कामं होतात. कारण अमोल दादा कोल्हे जेव्हा संसदेत उभे राहतात, अदृश्य शक्ती पण बघते आता बाबा काय बोलणार. त्याच्यामुळे शिरूर लोकसभा की आवाज पार्लियामेंट में घूमती है और गूंजती है. तुम्ही अमोल दादाला एवढ्या विश्वासाच्या नात्याने निवडून दिलं, तर माझा विश्वास आहे की आदरणीय पवार साहेबांचा निष्ठावान म्हणून आज सगळे तिथे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आज ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, काँग्रेस शिवसेना आणि आपण सगळे एकच आहोत. आणि या तालुक्यात मी प्रत्येक शिवसैनिकाला आणि काँग्रेसवाल्यालाही शब्द देते की तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला जी संधी, प्रेम, विश्वास आणि साथ दिली आहे, त्याच्यापेक्षा डबल साथ जिथे जिथे तुमचा कॅन्डिडेट तिथे आम्ही येऊ आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला हे सगळं भरून काढू, हा शब्द तुम्हाला देते. कारण का आपण एका कुटुंबातले लोक, स्वाभिमानी मराठी माणसं. दिल्ली के सामने ना झुके है. अहो, ज्यांनी आमच्या घरावर रेड केल्या, माझ्या 3 बहिणींवर, विजया पाटील, नीता पाटील आणि रजनी इंदुलकर, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध या सरकारशी? त्यांच्यावर रेड केली. महिलांना रेड माहिती आहे का काय असते? घरात पोलीस येतात, 5 दिवस राहतात, हलता पण येत नाही. काय माझ्या बहिणींचा संबंध या सगळ्या राजकारणाशी? आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते मोकाट फिरतात आणि माझ्या बहिणींवर तुम्ही आरोप करता. लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला. आज अनिल देशमुखांवर आरोप केले, संजय राऊतांवर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले. आणि जे आरोप केले राऊत साहेब लढले, अनिल देशमुख लढले, जे नाही लढले ते वॉशिंग मशीन मध्ये घेऊन काय काय झाले. पण असं होत नाही हो. या काळ्या मातीशी इमान राखणारा माणूस पाहिजे आणि काळ्या मातीशी इमान राखणारा उमेदवार हा तुमच्या समोर मी आणते. त्यांनी याचं तिकीट फक्त मेरिट वर झालेलं आहे. मेरिट. ये गुंज मुझे 20 तारीख के बाद 23 को सुननी है. मला हे बटन दाबताना तुतारी जोरात वाजली पाहिजे. नुसत्या घोषणा करून चालणार नाही. रात्र वैरेची येतील, पता नाही काय काय देतील, सगळं घ्या. तू टाळ्या वाजू नको. तुला काय वाटलं मी म्हणते चहा कॉफी? बरोबर कळलं ना तुला? एकदम स्मार्ट आहे, भारी आहे. आपण युवती काँग्रेसमध्ये घेऊन टाकू तिला. झालंय आता ते व्हिडिओ पाठवा. मी सांगते रात्र वैरेची आहे. ते येतील, त्यांचा मान सन्मान करा. ते देतील ते घ्या, कारण का ते त्यांचं नाही, तुमच्याच कडून घेतलेलं आहे. सगळं घ्या. ऐकायचं जनाचं. या येऊ दे, स्वागत करा, सगळं करा. ती पण कधी आपली होतीच नाही. पण संगत मध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता काय त्या भानगडीत पडू नका. मी पुन्हा तो व्हिडिओ तो व्हॉट्सअप दाखवत नाही, कारण मला तो कोर्टात न्यायचा आहे. का एवढ्यासाठीच मी तो ठेवलाय
कारण कोर्टाने सांगितलेलं आहे की आदरणीय पवार साहेबांचा उमेदवार तजील आहे. त्याच्यामुळे उगीच रडीचा डाव खेळू नका. ते रडीचा डाव खेळतायत म्हणजे कुछ प्रॉब्लेम आहे. त्यामुळे खेळू दे त्यांना रडीचा डाव. आपलं बटन आहे 2 नंबर म्हणजे काय? पाणी, रस्ता, वीज, न्याय, सेवा. लक्षात ठेवा. आपल्याला काय पाहिजे जुन्नर मध्ये? आपल्याला पाणी पाहिजे, आपल्याला रस्ता चांगला पाहिजे, आपल्याला न्याय पाहिजे, आपल्याला चांगली वीज पाहिजे आणि आपल्याला चांगली सेवा करणारा आपल्या हक्काचा आमदार पाहिजे. त्यामुळे आपण इथे तिथे बघायचं नाही. 2 नंबरचं आपलं ठरलंय. 2 नंबरला तुतारी वाजवणारा माणूस. लक्षात ठेवा. नुसतं तुतारी 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 करू नका. आता ते हा शिवसेनेचं काय? शिवसेना नेते त्यांनी माघार घेतली याचे आभार. अरे ऑफकोर्स. अरे एक तर बिना चष्म्यानी काय दिसत नाही. प्रॉब्लेम होऊन बसला. ये भी गोदरेज की जवानी. आता काय करायचं? शिवसेना नेते माऊली खंडागळे यांनी माघार घेतली याचे आभार. सर्व शिवसैनिकांचे धन्यवाद आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार. आपण आज माझी विनंती राहील. बबनराव थोरात उपनेते शिवसेनेचे बोलणार आहेत. आपला उमेदवार आमदार बोलणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्या आमदारांचं भाषण, शिवसेनेचे बबनदादांचं भाषण, अर्जुन 4-5 भाषण आहेत. मला पुण्याला मला आता जायचंय फुरसुंगीला. माझ्या 2-3 अजून सभा आहेत. नंतर मला इंदापूरला बावड्याला जायचंय. बरीच धावपळ आहे. पुन्हा एकदा गुलाल खेळायला नक्की येईन. मला आठवते एकदा मी अशीच रात्री 10:30 वाजता आले होते. असंच भरलं होतं लोकसभेला. आणि लोकसभेला अशी तुतारी वाजवली होती ना, तेव्हा तर रात्री आले होते, लाखात सीट आली होती. आता दिवसा ढवळ्या आले. मग तर काय मतं पडतील. पण काल पण बघा योगायोग आदरणीय पवार साहेब भाषणाला इचलकरंजीला उभे राहिले आणि पाऊस आला. त्यामुळे काहीतरी माझ्या पांडुरंगाच्या मनात खूप चांगलं आहे. पण हा आपला गडी हा खरंच आपली सेवा करेल. मी तुम्हाला त्याच्या वतीने एक बहीण म्हणून शब्द देते. रामकृष्ण हरी. पवार साहेबांचा नादच नाही, त्यांच्या कार्याचा वादच नाही. वाऱ्याचा वेग येतो तो इथे अटल आहे. सभा या ठिकाणी चालू होणार आहे. सगळे खाली बसा. हा पैलवान कसलेला कुस्ती करणार चितपट.